पुणे महापालिका निवडणुकांसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता। सोमवारपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे राजपत्र जाहीर केले जाणार। 10 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण निश्चित केले जाणार। कोल्हापुरात आज भाजपचा विजय संकल्प मेळावा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पहिलाच मेळावा। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा। पीक विमा कंपनीचे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू। काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस नाहीये, संतोष बांगर यांचं वक्तव्य। गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करून तिप्पट मदत द्यावी। डॉक्टर संजय लाखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे सगळे निकष लावून तिप्पट मदत करावी, संजय लाखे पाटील यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पांढरी वस्तीवरील नागरिकांचा रस्त्यासाठी संघर्ष। पळशी खुर्द गावात जाण्यासाठी रस्ताच नाहीये। 20 वर्षांपासून रस्त्यासाठी अर्ज करूनही जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। अमरावतीतून ताब्यात घेण्यात आलेल्या 13 जणांचा कोणत्याही गँगशी संबंध नाही, तर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी 13 जणांना अटक। ताब्यात घेतलेल्या इस्मांमध्ये केवळ नावात साधर्म्य असल्याचं समोर। जालन्यामध्ये पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। बुलढाण्यातील शाळेत 8च विद्यार्थी, तेही गैरहजर। शाळेत शिक्षकही केवळ 3च। जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार समोर। पटसंख्या न वाढवल्यानं शिक्षकांचं निलंबन, तरीही विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलीच नाही। सिंधुदुर्गमध्ये विळागर समुद्रात 4 जण बेपत्ता झाले होते। यामध्ये एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरू आहे। मालवणमधील विशेष पथकासह पोलिसांकडून शोधकार्य सुरू। हायकोर्टाकडून सत्र न्यायालयातील 2 न्यायाधीशांची हकालपट्टी। न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना हायकोर्टानं केलं बडतर्फ। नवरात्रोत्सवात मुंबईमध्ये तब्बल 6,238 अग्निकांच्या विक्रीची नोंदणी। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20% वाढ, तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 578 कोटींचा महसूल जमा। आधार कार्ड अपडेटसाठी लागणाऱ्या शुल्कात 25 रुपयांची वाढ। चुकीचं नाव पत्त्यात बदल करण्यासाठी 75 रुपये मोजावे लागणार। UIDAIची माहिती। होर्डिंग्स विरोधात कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार। राजकीय पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। बेकायदा होर्डिंग्सच्या प्रश्नावरून हायकोर्टाने पालिका प्रशासनाला फैलावर घेतलं। पिंपरी चिंचवडमध्ये 3 टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई। आतापर्यंत 160 आरोपींवर कारवाई। 21 गुन्हेगार तुरुंगात। पोलीस दलाची मोठी कारवाई। पुण्यातील ग्रामीण शाळेत जाऊन निर्भया पथकाकडून अत्याचार विरोधात मार्गदर्शन। पुणे ग्रामीण पोलिसांच्या दौंड पोलिसांचा उपक्रम।